नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपला इयत्ता 10वी-12वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करतोय. तर 11-12वी कॉमर्सचा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा जो पेपर आहे, त्याचं स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेऊया. कशा प्रकारचा पेपर असणार आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर यावर थोडीशी चर्चा करू. प्रश्नपत्रिका कशी असेल, तिचं स्वरूप कसं असेल, हे आपण थोडक्यात बघूयात. आणि ही प्रश्नपत्रिका हवी असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये. तर आपल्याला पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये एकूण 4 उपप्रश्न असतात. पहिला प्रश्न 20 मार्काला असतो एकूण. त्याच्यातला पहिल्यातला जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधानं पूर्ण करायची आहेत. इथं फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, फक्त ती रिकामी जागा नाही लिहायची, संपूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि ते वाक्य लिहिल्यानंतर जी रिकामी जागा असेल, तिच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. असे 5 प्रश्न असतील आणि 5 प्रश्नांना 5 मार्क. पहिल्यातला जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. ओके. तर त्या जोड्या जुळवायला 5 मार्क आहे. पहिल्यातला जो आहे त्याच्यामध्ये चूक की बरोबर लिहायचं आहे. विधान चूक आहे की बरोबर एवढंच लिहायचं आहे. 5 मार्काला 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील. आणि पहिल्यातला जो आहे यामध्ये तुम्हाला गटात न बसणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. 4-4 शब्दांच्या जोड्या दिल्या जातील. त्याच्यातील एक शब्द असा असेल की तो गटामध्ये न बसणारा असेल. तर तो न बसणारा शब्द आपल्याला ओळखून तो लिहायचा आहे. तर पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 उपप्रश्न असतात तुमच्या लक्षात आलं असेल आणि पहिला प्रश्न एकंदरीत 20 मार्काला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला इथे 20 पैकी 20 मार्क पडू शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर आणि ते पडलेच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. इथे तुमचे मार्क कुठंच कट होणार नाहीयेत. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये ब, क, ड असे 4 उपप्रश्न आहेत आणि एकूण 20 मार्क असतील. प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संज्ञा स्पष्ट करा असेल किंवा संकल्पना स्पष्ट करा असतील. 6 तुम्हाला संज्ञा दिल्या जातील किंवा संकल्पना दिल्या जातील आणि त्या 6 पैकी तुम्हाला 4 लिहायच्या आहेत. ओके. एकूण 8 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. इथे लक्षात ठेवायचं साधारणतः 2 ते 4 मुद्दे या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. यानंतर तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घटना दिल्या जातील 3 किंवा 3 प्रसंग दिले जातील. त्या 3 प्रसंगांपैकी 2 प्रसंगांविषयी तुमचं मत लिहायचं आहे. ओके. आणि इथे तुम्हाला प्रत्येक मताला तुमचे 2 मार्क म्हणजे 3 मार्क आहेत. आणि इथे 2च प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण 6 मार्क या प्रश्नाला असतील. प्रश्न क्रमांक 4 याच्यात आपल्याला फरक स्पष्ट करायचे आहेत. 4 दिले जातील. 4 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. 12 मार्काचा हा प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला साधारणतः 4 मार्क आहेत मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एका प्रश्नाला 4 मार्क असे एकूण 12 मार्क आपल्याला इथे मिळतील. मोठा प्रश्न आहे हा. त्यानंतर फरक स्पष्ट करताना आणखी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायची आहे. फरक स्पष्ट करताना तुम्हाला 2 मुद्दे दिले जातील. तर ते 2 मुद्दे समोरासमोर आपल्याला लिहायचे आहेत. 2 आपल्याला तुम्हाला टेबल तयार करायचे आहेत. जसं आपण टेबल तयार करतो ना, तशा टेबल तयार करून तुम्हाला ते मुद्दे लिहायचे आहेत. नाहीतर काही मुलं काय करतात, पहिला एक मुद्दा लिहितात, त्याच्याशी निगडीत सगळे मुद्दे आणि मग दुसरा जो काही भाग आहे त्याच्याशी सगळे सगळे निगडीत मुद्दे लिहितात. तर तसं काही करायचं नाहीये इथं. 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एका एका प्रश्नाला 4 मार्क आहेत तुम्हाला. ओके. आणि हा 8 मार्काचा 5वा प्रश्न. याच्यानंतर 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधाने सकारण स्पष्ट करायचे आहेत. म्हणजे कारणे लिहायची आहेत. विधान लिहायचं आणि त्याची नेमकी काय कारणं आहे ते आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहेत. 4 पैकी 2 प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. एकूण 8 मार्काचा हा प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क इथे मिळून जातील. प्रश्न क्रमांक 7वा पुढचा जो आहे तो 10 मार्काला आहे एकूण. कारण 5-5 मार्काचे तुम्हाला इथे 3 प्रश्न दिले जातील आणि त्या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. असे 10 मार्क इथे आहे आणि 8वा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो तुम्हाला 8 मार्काला आहे. एकच प्रश्न लिहायचा आहे. 2 प्रश्न दिले जातील. म्हणजे पहिला प्रश्न किंवा दुसरा प्रश्न. या दोघांपैकी तुम्हाला कुठलाही एक प्रश्न लिहायचा आहे. 8 गुणांसाठी आहे आणि इथं लक्षात घ्यायचं आहे 8 मार्क जर तुम्हाला हवे असतील, तर कमीत कमी 8 मुद्दे आले पाहिजेत त्या प्रश्नामध्ये. तर ते 8 मुद्दे जर आले, तर प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला 1 मार्क असे 8 मार्क मिळून जातील. तर अशा प्रकारे एकूण 8 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील आणि एकूण आपला 80 मार्काचा पेपर आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या विषयाच्या आणि इतर सर्व विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.